press the bell icon on the YouTube app and never miss another update. शुभ दिन बच्चों, मैंने आपको द्विताक्षर के बारे में बताई थी, है ना। द्विताक्षर किसे कहते हैं? एक व्यंजन के साथ वही व्यंजन आए तो उसे द्विताक्षर कहते हैं, है ना। हम एक व्यंजन के साथ यानी एक व्यंजन के नीचे हलन की मात्रा डाले तो वहाँ क्या होता है, वो आधा अक्षर बनता है। यहाँ तो आप जाने हो, यानी पहले हम उदाहरण के साथ देखेंगे। क्या ये चक्की है ना। का और का के मेल से बनती है ख, जिसे हम शब्द बनाते हैं चक्की, है ना। क्या ये चक्की यानी मिलस्टोन आपको दिख रही है ना, क्या वो चक्की। उसमें हम क्या करते हैं, आटा पिसलते हैं, यानी पीछे साल में लोग क्या करते थे, उसमें आटा पीसते थे, है ना। क्या करते थे लोग उसमें ಆಟ ಪಿಸ್ತೆ ಅಂದರೆ ಜನ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಮೊದಲೆಲ್ಲ ಗಿರಣಿಗಳಿದ್ದಿಲ್ವ, ಆ ಒಂದು ಟೈಮಲ್ಲಿ ಇದರಲ್ಲೇ ಈ ಒಂದು ಮಿಲ್ ಸ್ಟೋರ್ನಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಅದರಲ್ಲಿ ಹಾಕಿಬಿಟ್ಟು ಅದನ್ನು ಏನು ಅಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಒಂದು ಕೋಲ್ ಇದೆಯಲ್ಲ, जिस लकड़ी को पकड़कर उसमें आटा पीसते थे दानों को डालकर। वहाँ आपको गोला दिख रहा है ना, ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಹೋಲ್ ಕಾಣ್ತಿದೆ ಅಲ್ವಾ ನಿಮಗೆ, ಆ ಒಂದು ಹೋಲಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಧಾನ್ಯಗಳನ್ನು ಹಾಕಿಬಿಟ್ಟು ಅದನ್ನು ಬಿಸ್ತಿದ್ರು। यानी मैंने आपको वहाँ अनेक शब्द लिखी थी, क्या चक्की, ढक्कन, सिक्का, मक्का और शक्कर। उन शब्दों से यानी दिए गए शब्दों से हम क्या कर सकते हैं, एक वाक्य बना सकते हैं। क्या वो ढक्कन में शक्कर है ना, क्या ढक्कन में शक्कर, वह क्या है, ढक्कन में शक्कर है। आपको दिख रहा है ना, ढक्कन यानी ಲಿಡ್ ಅಲ್ಲಿ ಏನಿದೆ, ಶುಗರ್ ಇದೆ ಅಲ್ವಾ, ಇಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ। क्या ये ढक्कन में शक्कर, में ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿ, ಯಾವುದರಲ್ಲಿ, ಮುಚ್ಚಳಕೆಯಲ್ಲಿ, ढक्कन में शक्कर। आगे देखेंगे, यानी का होने के बाद क्या आता है, ग, है ना। क्या आता है, ग और ग एक व्यंजन के साथ ಅಂದರೆ ಒಂದು ವ್ಯಂಜನಾಕ್ಷರ ಜೊತೆಗೆ ಅದೇ ವ್ಯಂಜನ ಬರೋದಕ್ಕೆ ನಾವು ದ್ವಿತಾಕ್ಷರ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। अब हम देखेंगे गा से अनेक शब्द बनाए थे हम, है ना। सुगड़, बग्गू, मग्गू, जैसे ही लग्गा। यहाँ पर हम देख रहे हैं सगड़। क्या ये सगड़, क्या सगड़ है ना, क्या ये सगड़ यानी ट्रक। भारी सामानों को एक स्थान से और एक स्थान को ले जाने वाला कौन सा है, वो ट्रक, जिसे हम हिंदी में बोलते हैं सगड़। इससे भी हम क्या किए थे, एक वाक्य बनाए थे। क्या वो लग्गा पर सुगा, क्या लग्गा पर सुगा है ना। यहाँ आपको दिखाई दे रही ना, लग्गा पर सुगा है ना। यहाँ आपको आप देख रहे हो लग्गा पर सुग्गा। लग्गा यानी ಉದ್ದವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಬಂಬು ಅಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಕಾಣ್ತಿದೆ। ಆ ಬಂಬು ಮೇಲೆ ಏನಿದೆಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಸುಗ್ಗ ಯಾನಿ ಪ್ಯಾರಟ್, ಅಂದರೆ ಬಿದಿರಿನ ಒಂದು ಉದ್ದವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಟ್ಟಿಗೆ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ। ಅದರ ಮೇಲೆ ಏನು ಕೂತ್ಕೊಂಡಿದೆ, ಗಿಳಿ ಕೂತಿದೆ। ಸುಗ್ಗ ಯಾನಿ ಪ್ಯಾರಟ್ಟು, ಲಗ್ಗ ಯಾನಿ ಬಂಬು। ಬಿದಿರಿನ ಒಂದು ಆ ಕೋಲಿನ ಮೇಲೆ ಏನು ಕೂತಿದೆ, गिली ಕೂತಿದೆ। जैसे आगे देखेंगे कौन सा, चा और चा के मेल से, है ना। चा और चा के मेल से भी हम अनेक शब्द देखे थे। कौन कौन से, बच्चा, कच्चा, बच्ची, सच्चाई। जैसे ही कच्चर यानी म्यूल यानी कत्ते ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಗದ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ, ಗದ್ದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ, ಗದ್ದೆ ಅಂದರೆ ಅದು ಬೇರೆ ಆಗುತ್ತೆ। यहाँ पर होता है ಕಚ್ಚರ್ यानी मूल, ಕತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। ಕೆ ಹೆಸರುಗತ್ತೆ ಅಂತ ನೀವು ಕೇಳಿರ್ತೀರಿ ಅಲ್ವಾ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಕಚ್ಚರ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। यानी यहाँ पर भी, यानी मैंने आपको अनेक शब्दों को बताई थी,
है ना, बच्चा बच्ची सच्चाई। यहाँ हम देखते हैं बच्चे की सच्चाई, सच्चाई यानी हॉनेस्ट। वह बच्चा क्या कर रहा है, उसे कोई एक वस्तु मिली है, यानी उसे उस बच्चे को एक हार मिली है ना उसे एक हार मिली है, इसलिए उसने क्या कर रहा है, उस हार को लाकर किसे दे रहा है, पुलिस वाला को दे रहा है। इससे हमको क्या पता चलती है, उस बच्चे में रहने वाली सच्चाई कितनी है, यहाँ हम जानते हैं। ಸಚ್ಚಾಯಿ ಅಂದ್ರೇನು, ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ, ಹಾನೆಸ್ಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ನಮಗೆ ಬೇರೆಯವ್ರದ್ದು ಯಾವುದೇ ಒಂದು ವಸ್ತು ಸಿಗಲಿ, ನಾವು ಅದನ್ನೇನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಅದು ಯಾರ್ದಾಗಿದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ತಲುಪಲಿ ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, पुलिस स्टेशन के तगोगी पुलिस कहीं पड़ती। जिसी प्रकार यहाँ भी बच्चा क्या कर रहे हैं, उसकी सच्चाई दिखाई दे रहा है, उसे एक हार मिली है ना, उसे उसने क्या कर रहा है, उस पुलिस को दे रहे हैं। इससे हमको पता चलती है कि बच्चे की सच्चाई, यानी उस बच्चे में कितनी सच्चाई है। ಆ ಹುಡುಗನ ಹತ್ರ ಎಷ್ಟೊಂದು ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಇದೆ, ಅವನಲ್ಲಿ ಎಷ್ಟೊಂದು ಹಾನೆಸ್ಟ್ ಇದೆ ಅಂತ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ, ತಿಳ್ಕೊಳ್ತೀವಿ। आगे देखेंगे कौन सा चा होने के बाद कौन सा अक्षर आता है, जा, है ना। क्या ये जा, जा से ही हम बनाते हैं रज्जू, है ना। रज्जू, रज्जू यानी रोप। आपको दिख रहा है ना वहाँ पर, क्या है, क्या है यहाँ पर, रस्सी। इसे हम रस्सी भी बोलते हैं। क्या ये रस्सी, ಇದಕ್ಕೆ ನಾವು ರಜ್ಜು ಅಂತಲೂ ಹೇಳ್ತೀವಿ, रस्सी अंतानु ಕೂಡ ಹೇಳ್ತೀವಿ। रस्सी यानी हग्गा। यहाँ हम किसी के लिए सहायता होते हैं, किसी को बांधने के लिए, कपड़ा सुखाने के लिए, है ना। ಮನೆ ಮುಂದೆ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಬಟ್ಟೆ ಹಾಕೋದಕ್ಕೆ ಪ್ಲೇಸ್ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಈ ಹಗ್ಗನೇ ಕಟ್ಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಬಟ್ಟೆನ ಹಾಕ್ತೀವಿ। ಅಥವಾ ಏನೇ ಒಂದು ಸಾಮಾನುಗಳನ್ನು तैली में, यानी सामानों को तैली में डालकर उसे हम क्या कर सकते हैं, बांध कर रख सकते हैं। इस प्रकार रस्सी भी अनेक के लिए उपयोग आती है। यहाँ भी यानी जा से भी हम अनेक शब्द बनाए थे, है ना। यानी जा और जा द्विताक्षर से हम अनेक शब्द को मैंने आपको लिखाई थी, यानी रज्जू, लज्जा, कज्जाक, दज्जाल, है ना। सज्जन, सज्जन यानी नाइस पर्सन बोलते हैं। जैसे ही कज्जाक यानी रबर, अल्वा, कज्जाक यारू रबर। दज्जाल यानी चीटर, यानी दिए गए शब्दों से हम क्या किए थे, एक वाक्य बनाए थे, है ना। वहाँ देखो कौन है वो, कज्जाक। कज्जाक यानी राबर। ರಾಬರ್ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಅವ್ನು ದರೋಡೆಕೋರ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಮನೇಲಿ ಯಾರು ಇಲ್ದಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಎಲ್ಲದನ್ನು ಕೂಡ ದೋಚ್ಕೊಂಡು ಹೊರಟೋಗ್ಬಿಡ್ತಾನೆ। यहाँ भी क्या कर रहे हैं, कज्जाक का पैसों को लेकर क्या कर रहा है, उसने भाग रहा है। कज्जाक दज्जाल है ಅಲ್ವಾ। ದರೋಡೆಕೋರ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ನಮಗೇನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಮೋಸ ಮಾಡ್ತಾನೆ। ನಾವು ಮನೇಲಿ ಇಲ್ದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವನೇನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಮನೇಲಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನೆಲ್ಲದನ್ನು ದೋಚ್ಕೊಂಡು ಹೊರಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ। दज्जाल यानी चीटर। दज्जाल कैसा है, दज्जाल यानी सॉरी कज्जाक दज्जाल है। कज्जाक के बराबर ಹೇಗಿದ್ದಾನೆ ಅವನು, कज्जाक दज्जाल है। कज्जाक दज्जाल, कज्जाक यानी ದರೋಡೆಕೋರ। ಅವನು ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಜನರಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಅವನು ಮೋಸ ಮಾಡ್ತಾನೆ। यानी लोगों को क्या करता है, वो दज्जाल है। कज्जाक को लोगों को क्या करता है, दज्जाल करता है। हर समय घर में कोई नहीं तो घर में रहने वाले पैसा सोना सब क्या करता है, वो लेकर भाग जाता है। आगे देखेंगे कौन सा, टा। टा और टा के मेल से, टा और टा इन दोनों व्यंजनों से ठा हमको मिलती है। जिससे भी टा से भी हम क्या किए थे, अनेक शब्द बनाए थे, है ना। जैसे कट्टा, लट्टू, चट्टान, दुपट्टा, टट्टी। इस प्रकार भी हम अनेक शब्द लिखे थे वहाँ पर, यानी टा और टा के मेल से, है ना। टा जमा टा, जिससे हमको मिलते हैं टा। जिससे भी इस तरह हम अनेक शब्द
बनाए थे। यहाँ आप देख रहे हो लट्टू, इसमें आप केले भी हो। ಲಟ್ಟು ಯಾನಿ ಟಾಪ್, ಬುಗುರಿ ನೋಡಿದಿರಲ್ವ ನೀವು, ನೋಡಿರ್ತೀರಿ, ಆಟ ಆಡಿರ್ತೀರಿ. ಅದನ್ನು ಕೈಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಆಡಿಸ್ತೀವಿ ಅಲ್ವಾ. ಬುಗುರಿನ ಬಿಟ್ಟರೆ ಕೈಯಲ್ಲಿ ಆಡುತ್ತೆ, ನೆಲದಲ್ಲಿ ಆಡುತ್ತೆ. ಇನ್ನೂ ಕೆಲವೊಬ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ರಸ್ಸಿ ಸೆ ಉಸೆ ಉಟಾಕರ್, ಹಗ್ಗದಿಂದ ಏನವರು ಆಟ ಆಡ್ತಿರ್ತಾರಲ್ಲ ಆ ಹಗ್ಗದಿಂದ ಎತ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಕೈಯಲ್ಲಿ ಆಡಿಸ್ಕೊಳ್ತಾರೆ ಅಲ್ವಾ. ಅದರಿಂದ ನಾವೇನು ಮಾಡ್ಬೋದು, ಮೋಜನ್ನ ಮಾಡ್ಬೋದು. ಯಾನಿ लट्टू से भी हम एंजॉय कर सकते हैं, मनोरंजन कर सकते हैं. वहाँ भी हम क्या किए थे, अनेक वाक्य बनाए थे. यानी वहाँ दिए शब्दों से टा और टा के दोनों द्विताक्षर से अनेक शब्द बनाए थे. वहीं दिए शब्दों से ಅಲ್ಲೇ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಬ್ದಗಳಿಂದ ಏನು ಮಾಡಿದ್ವಿ, ನಾವು ಒಂದು ವಾಕ್ಯನ ರಚಿಸಿದ್ವಿ. ಮೇನೆ आपको बोली थी ना, ಚಟ್ಟಾನ್. ಚಟ್ಟಾನ್ ಏನಿ ದೊಡ್ಡದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಬಂಡೆ ಕಲ್ಲು ಅಲ್ವಾ. ಚಟ್ಟಾನ್ ಯಾನಿ ದೊಡ್ಡದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಬಂಡೆ ಕಲ್ಲು ಅಂತ ನಿಮಗೆ ಹೇಳಿದೆ. ಚಟ್ಟಾನ್ ಪರ್ ದುಪ್ಪಟ್ಟ ಹೇನಾ, ಚಟ್ಟಾನ್ ಪರ್ ದುಪ್ಪಟ್ಟ. पर ಅಂದರೆ ಮೇಲೆ, ಕಿಸ್ ಪರ್ ಹೇ, ಚಟ್ಟಾನ್ ಪರ್ ಹೇ. ಕ್ಯಾ ಹೇ, ದುಪ್ಪಟ್ಟ. ದುಪ್ಪಟ್ಟ ಯಾನಿ ಟವಲ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಅಲ್ಲದೆ ನಾವು ಹಾಕ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥ ವೇಲಿಗೂ ಏನಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ದುಪ್ಪಟ್ಟ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ಅಲ್ವಾ. ಚಟ್ಟಾನ್ ಪರ್ ದುಪ್ಪಟ್ಟ. समझ में आ रहा है ना. पर अन्ने मेले, किस पर, चट्टान पर. क्या है, दुपट्टा है. समझ में आ रहा है ना बच्चों, चट्टान पर दुपट्टा. ओके, आगे देखेंगे. टा होने के बाद कौन सा अक्षर आता है, ड है ना. ड, वहाँ देखो आपको दिख रहा है क्या, वो डा और डा के है ना. डा जमा डा, जिससे धा हमको मिलती है. यहाँ आप देख रहे हो चड्डी है ना. चड्डी तो आप बच्चे, छोटे बच्चे पहनते हैं. यानी ನೀವು ಅಪ್ ಟು ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ಹಾಕ್ಕೊಳ್ತೀರಿ, ಫಿಫ್ತ್ವರೆಗೂ, ಸಿಕ್ಸ್ತ್ವರೆಗೂ ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ ಕಂಪಲ್ಸರಿಯಾಗಿ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಹಾಫ್ ಪ್ಯಾಂಟ್ನೇ ಹಾಕ್ಕೋಬೇಕು. ಇದಕ್ಕೆ ನಾವು ನಿಕ್ಕರ್ಗೆ ಹಾಫ್ ಪ್ಯಾಂಟ್ ಅಂತಲೂ ಕೂಡ ಹೇಳ್ತೀವಿ ಅಲ್ವಾ. ಚಡ್ಡಿ ಯಾನಿ ಹಾಫ್ ಪ್ಯಾಂಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಫುಲ್ ಆದರೆ ನೀವು ಫುಲ್ ಇರುತ್ತಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಫುಲ್ ಪ್ಯಾಂಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಿ. ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಚಡ್ಡಿಗೆ ಅದನ್ನು ಹೇಳೋದಕ್ಕೆ ನೀವು ತುಂಬ ಹಚ್ಕೊಳ್ತೀರಲ್ವ, ಅದಕ್ಕೆ ಹಾಫ್ ಪ್ಯಾಂಟ್ ಅಂತ यूज़ ಮಾಡ್ಬೋದು. ಅದಕ್ಕೆ ಚಡ್ಡಿ ಯಾನಿ निक्कर, छोटे बच्चे पहनते हैं ना, आप भी पहनते हो, पहने हो. ನೀವು ಕೂಡ ಹಾಕ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಿ, ಹಾಕ್ಕೊಳ್ತೀರಿ. जिसे हम बोलते हैं चड्डी. क्या ये, चड्डी. यहाँ भी हम क्या किए थे, अनेक यानी डा द्विताक्षर लेकर अनेक शब्द बनाए थे. कौन कौन से होते हैं वो, लड्डू, टिड्डी, हड्डी. हड्डी यानी बोन्स, हमारे बॉडी में रहते हैं ना, हमारे शरीर में रहते हैं ना, वो क्या है, वो बोन्स. ನಮಗೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಕಾಣುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಬು ಕಾಣುತ್ತಲ್ವಾ, ಇಲ್ಲಿ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಬಾಡಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲಂದ್ರಲ್ಲೇ ಬೋನ್ಸ್ಗಳಿದ್ದಾವೆ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು हड्डी ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. यहाँ पर भी यानी यहाँ भी हम क्या किए थे, एक वाक्य बनाए थे. यहाँ आपको दिख रही हैं टट्टी पर टिड्डी. टिड्डी यानी ग्रास हॉपर अल्वा. टिड्डी ग्रास हॉपर. टट्टी पर टिड्डी. टट्टी यानी ನಾನು ನಿಮಗೆ ಹೇಳಿದ್ದೆ, ಬಿದಿರಿಂದ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ತಡಿಕೆ, ಬಿದಿರಿಂದ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ತಡಿಕೆ, ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಟಟ್ಟಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಬಿದಿರಿನ ತಡಿಕೆ ಅಂದರೆ ಇದೆ. आपको दिखाई दे रहा है ना, ये क्या है, टट्टी. टट्टी पर टिड्डी. क्या है, टिड्डी ಅಂದರೆ ಇದೆ, ಗ್ರಾಸ್ ಹೋಪರ್. ನಾವು ನೋಡಿರ್ತೀರಿ, ಇವಾಗ ನಿಮಗೆ ಏನಾಗ್ತದೆ, ಪಿಕ್ಚರ್ ನೋಡಿದ್ರೆ ನಿಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ. टट्टी पर टिड्डी. टिड्डी यानी ग्रास होपर. समझ में आ रहा है ना, क्या वो, टट्टी पर टिड्डी. ಬಿದಿರಿಂದ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ತಡಿಕೆಗೆ ನಾವೇನಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, टट्टी ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. टट्टी पर क्या है, टिड्डी बैठा है ना. वहाँ हर समय जहाँ हराई दिखाई देता है उस पर ही बैठी रहते हैं ಅಲ್ವಾ. ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಹಚ್ಚ ಹಸಿರಾಗಿ ಕಾಣುತ್ತೋ
ಅಲ್ಲಿ ನಾವು ಈ ಗ್ರಾस हॉपरನ ನೋಡ್ತೀವಿ. आगे देखेंगे थ, है ना, ठ ठ ड हो गया. आगे देखेंगे ता, ता और ता के मेल से, यानी इस तरह भी लिखते हैं जैसे ता के ऊपर लाइन भी डालते हैं. वहाँ क्या होता है वो था. था का द्विताक्षर है. अच्छा, यहाँ भी हम अनेक शब्द देखे थे. बत्ती, दत्तक, कुत्ता, है ना, पत्तीदार, पत्ता. इस प्रकार हम अनेक शब्द देखे थे. किससे? ता और ता से, यानी था द्विताक्षर से अनेक शब्द देखे थे ना. यहाँ आप देख रहे हो बत्ती, है ना. क्या ये? बत्ती. पूजा घर में हम क्या करते हैं, यानी भगवान के सामने दीप जलाते हैं, है ना. दीप जलाने के लिए बहुत आवश्यक होती है ये बत्ती. बत्ती जलने से ही हमको क्या? उजाला, यानी उजाला आती है. दीप क्या करते हैं? अंधेरा को भगाती हैं. कौन सा? दीप. दीप क्या करती हैं? अंधेरा को भगाती है ಅಲ್ವಾ. ಯಾವಾಗಲೂ ನೋಡಿ ಈ ದೀಪದ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ, ಅಂದರೆ ಈ ದೀಪದ ಒಂದು ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ಕತ್ಲು ಆವರಿಸಿರುತ್ತೆ. ಸುತ್ತಲೂ ಏನಾಗಿರುತ್ತೆ, ನಮಗೆ ಬೆಳಕನ್ನು ತೋರಿಸುತ್ತೆ. ಅಂದರೆ ಅಂಧಕಾರನ ಓಡಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕೆಲಸನ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ದೀಪ. ಆ ದೀಪ ಮೇನಾಗಿ ಉರಿಬೇಕಂದ್ರೆ ಏನು ಬೇಕು? ಬತ್ತಿ ಬೇಕು. ಇದಕ್ಕೆ ನಾವೇನಂತ ಹೇಳ್ತೀವಿ? बत्ती ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. बत्ती विक. यानी यहाँ भी वहाँ हम अनेक शब्द देखे थे ना. उदाहरण के लिए यहाँ आप देख रहे हो दत्तक कुत्ता, है ना. क्या ये? कुत्ता. कौन सा कुत्ता ये? दत्तक. दत्तक कुत्ता. दत्तक यानी अडॉप्टेड ಅಲ್ವಾ. ದತ್ತಕ್ ಅಂತಂದರೆ ನಾವು ಸಾಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೆ ನಿಮಗೆ. ಸಾಕು ಅಥವಾ ದತ್ತು ತಗೊಳ್ಳೋದು, ಬೇರೆಯವರಿಂದ ನಾವು ಸಾಕೊಳ್ತೀವಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಸಾಕು ನಾಯಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಅಂದರೆ ಬೇರೆಯವ್ರ ಮನೇಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ನಾಯಿನ ತೊಗೊಂಬಂದು ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಸಾಕ್ತೀವಲ್ಲ, ಅದು ದತ್ತಕ್ ಕುತ್ತ ಅಂತ ಅನಿಸ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ಲು, ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾವುದೋ ಒಂದು ಬೀದಿಯಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ಒಂದು ಮಗುನ ಬಿಟ್ಟು ಹೋಗಿರ್ತಾರೆ. ಅದನ್ನು ಜೋಪಾನ ಮಾಡಬೇಕಂತ ಏನು ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ನಿಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿ ಮನೆಗೆ ತೊಗೊಂಬಂದಿರ್ತಾರೆ ಆ ಮಗುನ. ಆವಾಗ ಅದು ಏನಂತ ಅನಿಸ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ? ದತ್ತು ಮಗು ಅಂತ ಅನಿಸ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಗೊತ್ತಾಯ್ತು? ದತ್ತು ಮಗು ಅಂತಂದರೆ ಅಡಾಪ್ಟೆಡ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು. ಬೇರೆಯವ್ರ ಒಂದು ಮಗುನ ನಾವು ನಮ್ಮದೇ ಆಗಿ ಮಗು ಆಗಿ ಸಾಕ್ತೀವಲ್ವ, ಅದಕ್ಕೆ ಅಡಾಪ್ಟೆಡ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳೋದಾದರೆ ದತ್ತು ಪುತ್ರ ಅಥವಾ ದತ್ತು ಮಗು. ಗೊತ್ತಾಯ್ತು? दत्तक के बारे में तो आपको मैंने बताई थी. यहाँ देख रहे हैं दत्तक कुत्ता यानी साकू नाई. समझ में आ रहा है ना बच्चों? आगे देखेंगे कौन सा? ध. आगे कौन सा अक्षर आता है? द. देखो द. द यानी दा से अनेक शब्द बनाए थे. यहाँ आपको मैंने बता रही हूँ चद्दर. क्या ये? चद्दर. चद्दर यानी ब्लैंकेट. रात में हम सोते हैं ना, वहाँ क्या उड़ा कर सोते हैं? क्या उड़ा लेकर सोते हैं? हम ब्लैंकेट लेकर सोते हैं. ಅಂದರೆ ಬೆಡ್ಶೀಟ್ನ ಓದ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ? ಮಲಗ್ತೀವಿ. ಯಾವಾಗ ತುಂಬ ಚಳಿ ಇದ್ದಾಗ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ? ಒಬ್ಬರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, 2-3 यानी 2-3 चद्दर लेकर उड़ाकर सोते हैं. ಅಷ್ಟೊಂದು ಚಳಿ ಆಗ್ತಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? 2-3 ಅಂದರೆ 2-3 ಬೆಡ್ಶೀಟ್ನ ತೊಗೊಂಡು ಬ್ಲಾಂಕೆಟ್ನ ತೊಗೊಂಡು ಹಾಕ್ಕೊಂಡು ಮಲಗ್ತಾರೆ. यहाँ भी हम देखे थे अनेक शब्दों को देखे थे. यानी गद्दी, कद्दर, गद्दर, बुद्धिमान. गद्दी. गद्दी यानी ಪೀಠ ಅಂತ ನಿಮಗೆ ಹೇಳಿದೆ ಅಲ್ವಾ, ಇದು ಪೀಠ. ಗದ್ದಿ ಪರ್ ಬುದ್ಧಿಮಾನ್ ಅಲ್ವಾ. ಬುದ್ಧಿಮಾನ್ ಯಾನಿ ಎಲ್ಲದನ್ನು ತಿಳ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬ ಜ್ಞಾನಿ. ಈ ಗದ್ದಿಗೆ ಮೇಲೆ ಅಂದರೆ ಸಿಂಹಾಸನದ ಮೇಲೆ ಏರೋದಕ್ಕೆ ಯಾರಿಗೆ ಅಧಿಕಾರ ಇರುತ್ತೆ? राजन के अधिकार इरुत्ते, है ना. जिस गद्दी पर बैठने वाला राजा कैसा रहना है? वो बहुत ही बुद्धिमान होना चाहिए. इसलिए ಇದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ? ರಾಜನಿಗೆ ಪಟ್ಟಾಭಿಷೇಕ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅಂದರೆ ಸಿಂಹಾಸನಾಧಿಕಾರಾಗಿ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ. ಯಾರನ್ನ? ರಾಜನ. राजा हर समय कहाँ बैठा रहता है? गद्दी पर ही बैठा रहता है. यानी पीठ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಅದಕ್ಕೆ
ಸಿಂಹಾಸನ ಅಂತಲೂ ಕೂಡ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ. ರಾಜ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಪೀಠದ ಮೇಲೆ ಮತ್ತು ಸಿಂಹಾಸನದ ಮೇಲೆ ಕೂತಿರ್ತಾರೆ. ಇನ್ನು ಸ್ವಾಮೀಜಿಗಳು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಪೀಠದ ಮೇಲೇ ಅವರು ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋದು, ಅಂದರೆ ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಗದ್ದುಗೆ ಅಂತಲೂ ಕೂಡ ಹೇಳ್ತೀವಿ. आगे देखेंगे द होने के बाद कौन सा आता है, द होने के बाद हम देखते हैं ना, क्योंकि थ थ द द होने के बाद क्या कौन सा व्यंजन आता है, ना आती है ना, जिसलिए हम आगे देखेंगे ना। ना और ना से यहाँ आप देख रहे हो ना जमा ना, यहाँ यानी द्विताक्षर बने तो वो कैसे बनता है, ना, यानी द्विताक्षर ऐसे इस प्रकार हम लिखते हैं. ಅದನ್ನು ನಾವು ನಿಮಗೆ ನಾನು ಬರೆದು ತೋರಿಸಿದ್ದೆ. ಎರಡು ರೀತಿಯಾಗಿ ಬರಿತೀವಿ, ಪಕ್ಕದಲ್ಲಿನೂ ಬರಿಬೋದು, ಈ ರೀತಿಯಾಗಿನೂ ಕೂಡ ಬರಿಬೋದು. यानी ना से भी हम क्या किए थे, अनेक शब्द बनाए थे, है ना, अनेक शब्द लिखे थे. ना और ना के मेल से अनेक शब्द लिखे थे. कौन कौन से शब्द लिखे थे वहाँ पर, थोड़ा आप याद कीजिए कौन कौन से लिखे थे, है ना, गन्ना, जन्नत, पन्नग, अन्ना, इस प्रकार हम क्या किए थे, अनेक शब्द लिखे थे. यहाँ आपको दिखा दे रही है कौन, इन्हें नर्स, जिसे हम हिंदी में बोलते हैं अन्न. अन्न यानी नर्स अल्वा, ಇವಳಿಗೆ ನಾವು ದಾದಿ ಅಂತಲೂ ಕೂಡ ಹೇಳ್ತೀವಿ. ओके, अन्न यानी नर्स. वहाँ क्या करते हैं, डॉक्टर जो बताते हैं उसे, डॉक्टर जो कुछ बताते हैं उस यानी रोगियों की सहायता करते हैं. कौन, नर्स. ಅಂದರೆ ಡಾಕ್ಟರ್ ಏನು ಸಲಹೆ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ ಅವಳು, ರೋಗಿನ ನೋಡ್ಕೊಳ್ತಾಳೆ. ಅವಳಿಗೆ ನಾವು ದಾದಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ನರ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಹಾಗೆ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಅನ್ನ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ. जैसे ही वहाँ दिए गए शब्दों से हम क्या किए थे, एक वाक्य बनाए थे. यहाँ आप देख रहे हो गन्ने के पास पन्नग, है ना, पन्नग यानी स्नेक, जिसे हम सांप भी बोलते हैं, सर्प भी बोलते हैं. तो यानी पन्नग यानी सांप, स्नेक अल्वा, पन्नग ಅಂದರೆ ಸ್ನೇಕ್, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಸರ್ಪ ಅಂತಲೂ ಹೇಳ್ತೀವಿ, सांप ಅಂತಲೂ ಕೂಡ ಹೇಳ್ತೀವಿ. ये क्या है, ये गन्ना है ना, मैंने आपको लिखकर दिखाई थी. इसे गन्ने को मैंने आपको बोर्ड पर लिखकर दिखाई थी. यहाँ मैंने आपको दिखा रही हूँ क्या, ये गन्ना. गन्ने के पास, पास यानी ಹತ್ತಿರ, ಯಾವ್ದು ಹತ್ರ ಕೂತ್ಕೊಂಡಿದೆ, ಕಬ್ಬಿನ ಹತ್ರನೇ ಕೂತ್ಕೊಂಡಿದೆ ಅಲ್ವಾ, इसलिए गन्ने के पास पन्नग. गन्ने के पास, पास का विलोम शब्द होता है दूर, है ना, यह सारी मैंने आपको बताई हूँ. गन्ने के पास पन्नग, जो शुगर केन, गन्ना ಅಂದರೆ शुगर केन, जिस शुगर केन के पास यानी जो गन्ने के पास क्या बैठा है, पन्नग बैठा है. समझ में आ रहा है ना, गन्ने के पास पन्नग ಅಂದರೆ ಆ ಕಬ್ಬಿನ ಹತ್ತಿರ ಏನು ಕೂತಿದೆ, ಹಾವು ಕೂತಿದೆ. आगे देखेंगे ना, तथा दद ना होने के बाद हम देखते हैं पा, है ना. आप यहाँ देख रहे हो क्या, ये चप्पल. पा और पा के में, पा और पा दोनों जोड़े तो क्या होता है, फा होती हैं, इसलिए आप देख रहे हैं यहाँ पर पा यानी चप्पल. यहाँ हम क्या करते हैं, बाहर जाने से पहले क्या पहन कर जाते हैं, पैरों में चप्पल पहन कर ही बाहर जाते हैं. बप्पा, लपड़, लपड़ यानी नाक ಅಂತ ಹೇಳಿದೆ, ಡೋರ್ನ ನಾಕ್ ಮಾಡ್ತೀವಲ್ಲ ಅದು. यहाँ हम देखते हैं उदाहरण के लिए, यानी वहाँ अनेक शब्द आए थे, जिस शब्दों से एक वाक्य बनाए थे हम, है ना. बप्पा के चप्पल, क्या ये बप्पा के चप्पल. बप्पा यानी पिता, फादर अल्वा. ಇವು ಯಾರ್ದು ಸ್ಲಿಪ್ಪರ್, ಇದು फादर स्लीपर. हम बाहर गए तो अंदर आने से पहले क्या करते हैं, बाहर चप्पल चोरकर आते हैं. ನೀವು ಹೋಗೋ ಟೈಮಲ್ಲಿ ಅಪ್ಪಾಜಿ ಮನೇಲಿ ಇದ್ದಿರಲಿಲ್ಲ, ಬರುವಾಗ ಅವ್ರ ಸ್ಲಿಪ್ಪರ್ನ ನೋಡ್ತೀರಿ, ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ ನೀವು ಐಡೆಂಟಿಫೈ ಮಾಡ್ತೀರಿ ಇದು ಯಾರ್ದು ಸ್ಲಿಪ್ಪರು ಅಂತ ಅಲ್ವಾ. यहाँ किसके चप्पल है, बप्पा के चप्पल ಅಂದರೆ ತಂದೆಯವರ ಚಪ್ಪಲ್ ಅಂತ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ ಹೇಳ್ತೀವಿ, यानी बप्पा के
चप्पल। आगे देखेंगे, समझ में आ रहा है ना आपको। यहाँ मैंने आपको पाठ करते समय बताई थी, चित्र के सहित बताए तो आपको बहुत याद रहता है, इसलिए मैंने आपको चित्र के सहित बता रही हूँ। बोली थी ना मैंने आपको अंत में, मैंने आपको अगले क्लास में चित्र के सहित बताती हूँ कर बोली थी, इसलिए मैंने आपको चित्र के सहित बता रही हूँ। क्या ये बप्पा के चप्पल। आगे देखेंगे ब, है ना। आगे हम देखेंगे कौन सा, प होने के बाद कौन सा आता है, ब, है ना। यहाँ क्या ये मुरब्बा, क्या ये मुरब्बा, मुरब्बा यानी ಜಾಮ್ ಅಲ್ವಾ. ನಾವು ಎಷ್ಟೊಂದು ಫ್ಲೇವರಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಜಾಮ್ನ ನೋಡ್ತೀವಿ ಅಲ್ವಾ. ಸ್ಟ್ರಾಬೆರಿ ಫ್ಲೇವರಲ್ಲಿರುತ್ತೆ, ಹಾಗೆಯೇ ಎಲ್ಲ ಫ್रूट्सनू मिक्स ಮಾಡಿ ಜಾಮ್ ಇರೋದನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ. यहाँ तो आप खाए रहते हो जाम को, आप खाते हो इसके साथ, ब्रेड के साथ, नहीं तो चपाती के साथ आप क्या करते हो, ಜಾಮ್ को लगाकर खाते हो. ಅಂದರೆ ಬ್ರೆಡ್ ಜೊತೆಗೆ ತಿಂತೀರಿ, ಚಪಾತಿ ಜೊತೆಗೆ ತಿಂತೀರಿ. ಇನ್ನೂ ಕೆಲವೊಂದು ಮಕ್ಕಳು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಬರೀ ಜಾಮ್ ಅಷ್ಟೇ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ತಿಂತಿರ್ತಾರೆ. यानी बा से भी हम अनेक शब्द बनाए थे. वहाँ दिए गए शब्दों से मैंने आपको एक वाक्य बनाई थी. क्या वो, 90 डिब्बियाँ. 90 डिब्बियाँ ಒಂದಿದ್ರೆ ಅದು ಡಿಬ್ಬ ಅಲ್ವಾ. ಒಂದಿದ್ರೆ ಅದು ಡಿಬ್ಬ ಅಂತ ಅನಿಸ್ಕೊಳುತ್ತೆ. ಅದೇ ಸುಮಾರು ಇದ್ದರೆ, ಹಲವಾರು ಇದ್ದರೆ ಅದು डिब्बियाँ. कितने डिब्बियाँ हैं यहाँ पर, 90 डिब्बियाँ. कितने डिब्बियाँ हैं, 90 डिब्बियाँ. समझ में आ रहा है ना. कितने डिब्बियाँ हैं, 90 डिब्बियाँ. 90 यानी कितना है, 90 ಅಲ್ವಾ. 90 ಟಿನ್ಸ್. ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ನಾವೇನಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಟಿನ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಒಂದಿದ್ರೆ ಟಿನ್, ಒಂದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿದ್ದರೆ ಟಿನ್ಸ್ ಅಲ್ವಾ. 90 डिब्बियाँ. अच्छा बच्चों, आगे देखेंगे कौन सा, पापा बाबा हो गया. आगे कौन सा व्यंजन आता है, माँ, है ना. आगे कौन सा आता है, माँ. देखो वहाँ पर भी हम अनेक शब्द देखे थे. कौन कौन से, अम्मा, उम्मीद, चुम्मा, गुम्मा, है ना. इस तरह अनेक शब्द देखे थे. गुम्मा, गुम्मा तो वहाँ बच्चों को डराने के लिए क्या करते हैं, उपयोग करते हैं. गुम्मा आ जाता है, अंदर आ जा, गुम्मा ಬಂದ್ಬಿಡ್ತಾನೆ, ನಿನ್ಗೆ ಹೊತ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ವಾ, ಹಾಗೆ. यहाँ हम देख रहे हैं अम्मा, है ना. माँ और माँ के मेल से माँ हमको मिलती है. यहाँ इस तरह भी हम लिख सकते हैं, यानी अम्मा. नीचे एक मात्रा लगाए तो वो आधा अक्षर बनता है, आप तो जानते हो. यहाँ हम देखते हैं अम्मा. अम्मा यानी मदर अल्वा, अम्मा मदर. यहाँ भी आप अनेक शब्द देखे थे, जिससे हम एक वाक्य बनाए. यहाँ पर अम्मा की चुम्मा. चुम्मा यानी किस, है ना. अम्मा क्या करती है, हमको प्यार से चुम्मा देती है. हम भी अनेक बच्चों को, यानी छोटे बच्चों को देखते हैं, उनको क्या करते हैं, प्यार से चुम्मा देते हैं ना. ಯಾವುದೇ ಮಕ್ಕಳಾಗಲಿ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಎತ್ಕೊಂಡ ತಕ್ಷಣ ಅದಕ್ಕೆ ಮುದ್ದು ಮಾಡಬೇಕಂತ ಅನಿಸುತ್ತೆ, ಅಂದರೆ ಒಂದು ಪಪ್ಪಿ ಕೊಡಬೇಕಂತ ಅನಿಸುತ್ತೆ, ಕಿಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು ಇಲ್ವಾ. ಯಾವುದೇ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಮಗು ಆಗಲಿ ಎತ್ಕೊಂಡು ಅದಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ನಾವು ಪ್ರೀತಿಯಿಂದ किसना ಕೊಡ್ತೀವಿ. ಅಂದರೆ यानी छोटे बच्चों को हम उठाकर क्या करते हैं, चुम्मा देते हैं. यहाँ पर भी अम्मा क्या कर रही हैं, उसकी बच्चे को क्या दे रही हैं, चुम्मा दे रही हैं. इसलिए यहाँ क्या होती है, अम्मा की चुम्मा. ಅಂದರೆ ಅಮ್ಮನ ಒಂದು ಕಿಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಅಮ್ಮ ಕಿ ಚುಮ್ಮ, ಅಮ್ಮ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಮುತ್ತು. आगे हम देखेंगे माँ. माँ होने के बाद यार अलावा आता है ना, या आप देखेंगे कौन सा अक्षर आएगा, कौन सा आया, या. कौन सा अक्षर आया आपको दिख रहा है ना, कौन सा, या और या से बनता है या, है ना. या बनती है. यहाँ भी आप अनेक शब्द देखे थे. आयात, कयात, भैया, सैयद. सैयद यानी हंटर. इसने क्या करता है, जानवरों को मारता है, यानी प्राणियों को क्या करता है, मारकर उसकी जान काटता है. ಇನ್ನೇನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಪ್ರಾಣಿಗಳ ಪಕ್ಷಿಗಳನ್ನು
ಏನು ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಬೇಟೆ ಆಡ್ತಾನೆ ಇವನು ಅಲ್ವಾ. ವಹ ದೇಖ್ ರಹೆ ಹೋ ಅನಿ ಅವನೇನು ಮಾಡ್ತಾನೆ, ತನ್ನ ಬಿಲ್ಲು ಮತ್ತು ಬಾಣನ ಉಪಯೋಗಿಸ್ಬಿಟ್ಟು ಪ್ರಾಣಿಗಳನ್ನು ಕೊಲ್ತಾನೆ. ಅವನು ಕೊಲ್ಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಬೇಟೆ ಆಡ್ತಾನೆ ಅಲ್ವಾ. ಕೆಲವೊಬ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದನ್ನು ತಿಂತಾರೆ, ಬೇಟೆ ಆಡ್ಕೊಂಡೋಗಿ ತಿಂತಾರೆ. ಕೆಲವರು ಪಕ್ಷಿಗಳನ್ನು ತಿಂತಾರೆ, ಕೆಲವೊಬ್ರು ಪ್ರಾಣಿಗಳನ್ನು ಹಂಟ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ತಿಂತಾರೆ. ಇವನಿಗೆ हंटर को हम बोलते हैं सैयद, है ना, हंटर सैयद। यहाँ भी हम देखते हैं एक वाक्य लिखी थी मैंने आपको, क्या वो, यहाँ कयात, क्या यहाँ कयात, कयात यानी टेलर, जिसे हम दर्जी भी बोलते हैं। हम सुंदर दिखने के लिए हम कपड़े पहनते हैं ना, वहाँ कपड़े कौन सीते हैं, दर्जी सीते हैं। हम सुंदर दिखने के लिए हमको दर्जी कपड़े सीकर देते हैं ಅಲ್ವಾ. ಸ್ವಲ್ಪ ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಆಗಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ಅದು ಸರಿ ಇಲ್ಲ ಇದು ಸರಿ ಇಲ್ಲ ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು, ನಿಂತ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಸರಿ ಮಾಡಿಸ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಬರ್ತೀವಿ. ಅಂದರೆ ನಾವು ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಉಡುಪುಗಳನ್ನು ರೆಡಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಯಾರು, दर्जी, जिसे हम कयात भी बोलते हैं। कयात यानी टेलर। आगे देखेंगे कौन सा अक्षर, रा, है ना, रा। यहाँ रा और रा के मेल से क्या होता है, हमको रा हमको मिलती है, यानी दर्रा, है ना, दर्रा, दर्रा यानी ಘಾಟ್ವೆ. ಘಾಟ್ ಸೆಕ್ಷನ್ ನೀವು ನೋಡಿದಿರಿ ಅಲ್ವಾ, ಧರ್ಮಸ್ಥಳಕ್ಕೆ ಹೋಗುವಾಗ ಮತ್ತು ಶಿವಮೊಗ್ಗ ಸೈಡ್ ಹೋಗುವಾಗ, ಹಾಗೆಯೇ ತಿರುಪತಿನಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಿರಲ್ವ, ಮೇಲೆ ಬೆಟ್ಟ ಹತ್ತಕ್ಕಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಘಾಟ್ ಸೆಕ್ಷನ್ ಸಿಗುತ್ತೆ. ಇದಕ್ಕೆ ನಾವು ದರ್ರಾ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಯಾವುದಕ್ಕೆ, ಘಾಟ್ವೆಗೆ. ವೇ ಅಂದರೆ ರೋಡ್ ಅಲ್ವಾ, ಘಾಟ್ವೆ ಅಂತಂದರೆ ರೋಡು. दर्रा कौन सा रास्ता था वो, दर्रा, दर्रा यानी घाटवे, घाट सेक्शन ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. यानी यहाँ भी हम अनेक शब्द देखे थे, दर्रा, अर्रन, जर्रा, हाट, तर्रा, जैसे ही बर्राक, बर्राक यानी ब्राइटनेस, जर्राह यानी सर्जन ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. वह जर्राह ಅಲ್ವಾ, वह जर्राह कौन है, सर्जन. ಅಂದರೆ ಆಪರೇಷನ್ ಥಿಯೇಟ್ರಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಸರ್ಜನ್ಗೆ ನಾವು ಜರ್ರಾಹ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ವಹ ಜರ್ರಾಹ, ಅವರು ಸರ್ಜನ್. ಅಂದರೆ ಎಸ್ಪೆಷಲಿ ಆಪರೇಷನ್ ರೂಮಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥವ್ರಿಗೆ ನಾವು ಸರ್ಜನ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. आगे देखेंगे ला, है ना, आगे ला, ला और ला के मेल से हमको मिलती हैं ला मिलती है। यहाँ हम देखेंगे किला, क्या ये, किला, किला यानी बिग नेल, ಮೊಳೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಅಂದರೆ ಉದ್ದನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮೊಳೆ, ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕದನ್ನು ನೋಡ್ತೀವಿ, ಹಾಗೆಯೇ ಉದ್ದವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮೊಳೆಗಳನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ. ಸ್ವಲ್ಪ ಹೆವಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಇಡಬೇಕಂದ್ರೆ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು, ದೊಡ್ಡದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮೊಳೆನೇ ಹೊಡಿತೀವಿ. ಅಂದರೆ जिसे हम बोलते हैं किला यानी बिग नेल। यह भी हम अनेक शब्द देखे थे, जैसे चिल्लाना, बिल्ली, डल्लक, पल्ला, है ना, पल्ला यानी डिस्टेंस. एक 1 आरम डिस्टेंस ನೀವು ಪ್ರೇಯರ್ಗೆ ನಿಂತ್ಕೊಂಡಾಗ ಏನು ಮಾಡ್ತೀರಿ, 1 ಆರಮ್ ಡಿಸ್ಟೆನ್ಸ್ ತೊಗೊಳ್ತೀರಿ ಅಲ್ವಾ. ಪಲ್ಲ ಯಾನಿ ಡಿಸ್ಟೆನ್ಸ್, ಟೇಕ್ 1 आरम डिस्टेंस ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ, ಅದು पल्ला यानी डिस्टेंस। यहाँ यानी मैंने आपको एक वाक्य बनाई थी, कौन सा वो, डल्लक में बिल्ली, डल्लक यानी बम्बू बास्केट। यहाँ देखो बिल्ली किस में बैठी है, डल्लक में बैठी है। डल्लक यानी बम्बू बास्केट, ಅದು ಬಿದಿರಿಂದ ಮಾಡಿರತಕ್ಕಂಥ ಬುಟ್ಟಿ ಕಾಣಿಸ್ತಿದೆ ಅಲ್ವಾ ನಿಮಗೆ, ಇದು ಬಿದಿರಿಂದ ಮಾಡಿರತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಬುಟ್ಟಿ. ಮೇ ಇದ್ರ ಒಳಗಡೆ ಏನು ಮಾಡಿದೆ, ಕ್ಯಾಟ್ ಕುತ್ಕೊಂಡಿದೆ. यहाँ क्या है, बिल्ली, डल्लक में बिल्ली, है ना, डल्लक में बिल्ली। ಮೇ ಅಂದರೆ ಬುಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ, ಡಲ್ಲಕ್ ಅಂತಂದರೆ ಬಂಬು ಬಾಸ್ಕೆಟ್ ಅಂತ ಹೇಳಿದೆ ನಿಮಗೆ. ಆಪ್ಕೋ ಮೇನೆ ದಿಖಾ ರಹಿ ಹೂँ, ಯಾನಿ ಬಿದಿರಿಂದ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇದು ಬುಟ್ಟಿ, ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಡಲ್ಲಕ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಡಲ್ಲಕ್ ಮೇ ಬಿಲ್ಲಿ ಯಾನಿ ಬಂಬು ಬಾಸ್ಕೆಟಲ್ಲಿ ಏನು ಕೂತಿದೆ, ಕ್ಯಾಟ್ ಕೂತಿದೆ ಅಲ್ವಾ. ಹಾಗೆ कौन सा, सा, है ना, सा, सा और सा से बनती हैं सा बनती हैं। यहाँ यानी सा से मैंने आपका एक उदाहरण दे रही हूँ, पिस्सू, पिस्सू यानी स्मॉल इंसेक्ट, ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೀಟ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಹಾಗೆಯೇ ತಿಗಣೆ ನೋಡಿದಿರಿ, ಮಸ್ಕಿಟೋ ನೋಡಿದಿರಿ, ಹೌಸ್ ಫ್ಲೈ ನೋಡಿದಿರಿ, ಅವೆಲ್ಲವುದನ್ನು ಕೂಡ ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ
ಚಿಕ್ಕದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇನ್ಸೆಕ್ಟ್ಸ್ಗಳು ಅಲ್ವಾ, ಚಿಕ್ಕದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇನ್ಸೆಕ್ಟ್ಸ್, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಪಿಸ್ಸು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ಅಲ್ವಾ. ಸ್ಮಾಲ್ ಇನ್ಸೆಕ್ಟ್ಸ್ಗೆ ನಾವೇನಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಪಿಸ್ಸು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. यहाँ देखो, यहाँ भी हम अनेक शब्द देखे थे, जैसे पिस्सू, कस्साब, लस्सी, किस्सा, गुस्सा. गुस्सा यानी एंग्री, क्रोध भी हम बोलते हैं. ಅಂದರೆ ಗುಸ್ಸಾ ಅಂದರೆ ತುಂಬ ಸಿಟ್ಟು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು. ಅಮ್ಮ हमको डांटे तो हम क्या करते हैं, गुस्सा बनते हैं. ಅಮ್ಮ ನಮಗೇನಾದರೂ ಬೈದ್ಬಿಟ್ರು ಅಂತಂದರೆ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು, ಕೋಪದಲ್ಲಿ ಮುಖನೆಲ್ಲ ಸಿಂಡಿಸ್ಕೊಂಡು ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತೀವಿ, ಅಮ್ಮ ನನಗೆ ಬೈದ್ಬಿಟ್ರು ಅಂತ. ಹಾಗೆ ನಿಮಗೆ ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಮಾಡ್ಕೊಂಬಂದಿಲ್ಲ ಅಂತ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮಿಂದ ಹೊರಗಡೆ ಹಾಕಿದಾಗೂ ಕೂಡ ಏನು ಮಾಡ್ತೀರಿ, ನೀವು ಸಿಟ್ಟಲ್ಲಿ ಇರ್ತೀರಿ, ಮಿಸ್ಸು ನನಗಿವತ್ತು ಹೊರಗಡೆ ಹಾಕಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತ ತುಂಬ ಕೋಪದಲ್ಲಿ ಇರ್ತೀರಿ. ಅದರಲ್ಲೂ ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಏನಾದರೂ ನಿಮಗೆ ಚುಡಾಯಿಸ್ಬಿಟ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಇನ್ನೂ ಕೂಡ ತುಂಬಾ ಕೋಪ ಬಂದುಬಿಡುತ್ತೆ. आपको बहुत ही गुस्सा आती है ಅಲ್ವಾ, ತುಂಬ ಕೋಪ ಬರುತ್ತಲ್ವ ನಿಮಗೆ. गुस्सा यानी एंग्री, ಸಿಟ್ಟು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು. यानी यहाँ हम देखते हैं लस्सी में पिस्सू. यहाँ देखो लस्सी, ಲಸ್ಸಿನೇ मैंने आपको बताई थी. ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಲಸ್ಸಿ ಅಂದರೆ ಏನು, ಮೊಸರು, ಅದರಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಸಕ್ಕರೆ ಬೇಕಂದ್ರೆ ಸಕ್ಕರೆ, ಉಪ್ಪು ಬೇಕಂದ್ರೆ ಉಪ್ಪು, ಅದನ್ನೇನು ಮಾಡೋದು, ಸ್ವಲ್ಪ ನೀರನ್ನ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡಿ ಮಿಕ್ಸಿಯಲ್ಲಿ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಕುಡಿದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, आप पूछे आपको माँ से मुझे लस्सी बना दो, ನೀವು ಅಮ್ಮನ ಹತ್ರ ಕೇಳಿದ್ರೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅವ್ರು, ನಿಮಗೆ ಲಸ್ಸಿನ ರೆಡಿ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾರೆ. यहाँ देखो लस्सी में पिस्सू, लस्सी में क्या गिरी है, पिस्सू गिरी है. ಆ ಒಂದು ಲಸ್ಸಿಯಲ್ಲಿ, ಲಸ್ಸಿ ತುಂಬಿಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜಗದಲ್ಲಿ ಸ್ಮಾಲ್ ಇನ್ಸೆಕ್ಟ್ ಬಿದ್ದಿದೆ ನೋಡಿ, ಕಾಣ್ತಿದೆ ಅಲ್ವಾ ನಿಮಗೆ. ವಹಾ ದಿಕ್ ರಹಾ ಹೈ ನಾ ಆಪ್ಕೋ, ಲಸ್ಸಿ ಮೇ ಪಿಸ್ಸು, ಲಸ್ಸಿಯಲ್ಲಿ ಏನು ಬಿದ್ದಿದೆ, ಪಿಸ್ಸು ಬಿದ್ದಿದೆ ಅಲ್ವಾ. अच्छा बच्चों, आप क्या क्या देखे, यानी चक्की देखे है ना. और एक बार थोड़ा पुनरावर्तन करेंगे. देखो और एक बार मैंने आपको बता रही हूँ, ध्यान से देख लो. क्या ये चक्की, जैसे ही ढक्कन में शक्कर, आगे सगड़ है ना, लग्गा पर सुगा. आगे देखो कच्चर, इस पर देख रहे हैं बच्चे की सच्चाई. जैसे ही रज्जू, यहाँ कज्जाक दज्जाल है, ರಾಬರ್ ಅಂದರೆ ಅವನು ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ತೊಗೊಂಡು ಎಲ್ಲ ಓಡೋಗ್ತಿದ್ದಾನೆ, ದರೋಡೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಓಡೋಗ್ತಿದ್ದಾನೆ. जैसे ही लट्टू, लट्टू से हम खेलते हैं. बड़े बड़े चट्टान पर हम क्या करते हैं, कपड़े को सुखाते हैं. आगे चड्डी, जैसे ही टट्टी पर टिड्डी. टट्टी तो आप जानते हो, ಬಿದಿರಿಂದ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ತಡಕೆ ಅಂತ ನಿಮಗೆ ಹೇಳಿದೆ. आगे था बत्ती, इधर देखते हैं दत्तक कुत्ता यानी साकू नाई. जैसे ही चादर यानी ब्लैंकेट, सोते समय हम क्या करते हैं, इसे उड़ाकर सोते हैं, उड़ लेकर सोते हैं. जैसे ही गद्दी पर बुद्धिमान, यानी ಒಂದು ಪೀಠದ ಮೇಲೆ ಯಾರು ಕುತ್ಕೊಳ್ತಾನೆ, ಬುದ್ಧಿ ಅಂತ ಕುತ್ಕೊಳ್ತಾನೆ ಅಂತ, ರಾಜ ಕುತ್ಕೊಳ್ತಾನೆ ಅಂತ. आगे ना यानी अन्ना यानी नर्स. गन्ने के पास पन्नग, गन्ने के पास क्या है, पन्नग है. जैसे चप्पल, डैश के चप्पल, बप्पा के चप्पल है ना. मुरब्बा, डैश डिबिया, 90 डिबिया. कितने डिब्बे हैं, 90 डिबिया हैं, है ना. यहाँ उत्तर आसानी होता है आपको, यानी ನಿಮಗೆ ಪಿಕ್ಚರಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರಿಂದ ನೆನಪಲ್ಲಿ ಉಳಿಯುತ್ತೆ ಅನ್ನೋ ಒಂದು ಉದ್ದೇಶ. जैसे अम्मा की चुम्मा, अम्मा की डैश, अम्मा की चुम्मा है ना. जैसे ही यहाँ डैश, यहाँ कयात. जैसे वहाँ जर्राहा, डैश में बिल्ली, डलक में बिल्ली है ना. लस्सी में डैश, लस्सी में पिस्सू, इस तरह भी पूछ सकते हैं. नहीं तो डैश में पिस्सू, लस्सी में पिस्सू, ಅಥವಾ ಲಸ್ಸಿ में डैश, लस्सी में पिस्सू. ಈ ರೀತಿ ನಾವು ನಿಮಗೆ ಹಲವಾರು ಕ್ವೆಶ್ಚನ್ಗಳನ್ನು ಕೇಳ್ಬೋದು. अच्छा बच्चों, इतनी समय यानी जिताक्षर के बारे में मैंने आपको बताई ना, ये समय बहुत ही ध्यान से सुने हो, इसलिए मैंने आपको धन्यवाद बोल रही हूँ बच्चों. धन्यवाद.